आजचा विषय मधुमेहींचा आहार. मधुमेही व्यक्तीच्या आहाराविषयी अधिक सखोल माहिती घेणं खूप उद्बोधक ठरेल. आहाराच्या वेळाचं नियोजन झाल्यानंतर तो सर्वसाधारणतः कसा असावा हे माहीत असायला हवं. योग्य पदार्थ, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर घेणं हे नियोजित आहाराचं सूत्र आहे. आपलं वजन, आपण करीत असलेल्या कामाचं स्वरूप, उपलब्ध पदार्थ, आपली आवड निवड या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आहाराचं नियोजन करत असतो. आणि म्हणून यासाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं नक्कीच व्हॅल्युएबल असतं. अर्थात खाण्यावर त्यामुळे थोडीशी बंधनं येतात बरं का, पण कुशल आहार तज्ज्ञ आणि प्रशिक्षित मधुमेही यातनंही मार्ग काढतात आहो. आहार मोजका आणि सुटसुटीत असायला हवा. शक्यतो नैसर्गिक स्वरूपात किंवा भाजून किंवा उकडून किंवा कमीत कमी तेल वापरून तूप वापरून तयार केलेला ताजा आहार हा सर्वोत्तम आहार. तसा तो सगळ्यांसाठी सर्वोत्तम आहे. हॉटेलपेक्षा घरचा आहार नेहमीच चांगला. हिरव्या पालेभाज्या, सूप, पचडी, काकडी, मुळा, कांदा, कच्चा लसूण, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, आलं, मिरची, लोणी काढलेलं ताक, साय काढलेल्या दुधाचं दही, मोड आलेली कडधान्य, त्याच्या उसळी, डाळींचं वरण, लिंबू, मिरचीचा ठेचा, संत्री, मोसंबी, डाळिंबे, अंजीर, पेरू. वाह, किती चांगले चांगले ऑप्शन्स आहेत. आणि या सगळ्या ऑप्शन्सच्या मदतीने नक्कीच आपण एक उत्तम जेवण तयार करू शकतो की. फुटाणे, फुटाण्याची चटणी, दह्यातील कोशिंबीर, बीट, गाजर, कच्चं सॅलड या सगळ्यांचा वापर आपण करायला हवा. साय काढलेलं दूध, बिनसाखरेचा चहा, लिंबू पाणी ही पेय अधूनमधून आवश्यक तेवढी घेऊ शकतो. जेवणापूर्वी 15 मिनिटं 1 ग्लास लिंबू पाणी भूक आटोक्यात ठेवायला कामी येतं. भाजलेला पापड तळलेल्या पापडापेक्षा कधीही चांगला. तूप तेल न लावलेली पोळी, साधं वरण, अर्धी वाटी तांदळाचा भात आवश्यक प्रमाणात घेऊ शकतो. सर्व प्रकारचे उपवास कटाक्षाने टाळावे. लग्न, मुंजी, वाढदिवस, एकसष्टी असे समारंभ निर्मोही होऊन संयम राखून सेलिब्रेट करता आले पाहिजे. आग्रहास बिलकुल बळी पडायचं नाही बरं का. नम्रतापूर्वक नकार द्यायला आपल्याला आता शिकायला हवं. प्रवासात देखील आपला आहार जर आपण बरोबर घेऊन गेलो तर ऐन वेळेला ह्या गोष्टी शोधायची अडचण येत नाही. जेवणाच्या खाण्याच्या वेळा मात्र कटाक्षाने पाळाव्यात. विशेषतः जेवणाला जर उशीर होण्याची शक्यता असेल तर हायपोग्लायसिमिया होणार नाही ना, ही काळजी घ्यायला पाहिजे. काय आपण कारण डायबिटीसची जर औषधं घेत असू तर ही रिस्क खूप असते. मैदा, साबुदाणा, साखर, तूप, साय, लोणी, मिठाई, शेंगदाणे, खोबरं, तीळ, ड्रायफ्रूट्स, बदाम, पिस्ते, काजू, आईस्क्रीम, सर्व प्रकारच्या मिठाया, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, जिलेबी, शेव, चकली, शंकरपाळी, गाठी, पावभाजी, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स, तंबाखू, धूम्रपान, बटाटे, रताळी, साबुदाणा, ज्वारीची भाकरी किती गोष्टी टाळायला लागतात बघा. त्याशिवाय ब्रेड, बटर, बिस्किट्स, चॉकलेट्स, केक, क्रीम रोल ह्या बेकरी प्रॉडक्ट्सना तर आम्ही बेकार प्रॉडक्ट्स म्हणतो. हे कटाक्षाने टाळावे. काही फळं जसे की आंबा, द्राक्ष, सीताफळ हे थोड्या प्रमाणात घेऊ शकता, पण त्याचा अतिरेक टाळला पाहिजे. फळांचा ज्यूस तर नक्कीच टाळावा, कारण त्याच्यात फायबर काहीच नसतं. काही कारणांनी जर मधु व्यक्ती आजारी पडली ना, तर मग त्यांना आहारात बदल करण्याची गरज पडायला लागते. ह्या वेळेला मात्र डॉक्टरची मदत घ्यायला लागते. उकडलेले मासे, रोस्टेड चिकन, सुकं मटण, पिवळा बलक काढलेलं अंड हे पदार्थ नॉनव्हेजमध्ये उत्तम, पण जर टाळता आले तर यासारखं चांगलं काहीच नाही. बघा, किती छान आहारावर आपण चर्चा करू शकलो नाही का. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.